तर हॉरर स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. यूट्यूबवर सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. तर आपण सरासर सुरुवात करू हॉरर स्टोरी. एक फार ह्याच्या जुन्या काळामध्ये फार हे राहतं मित्रांनो, जंगल राहतं एक. त्या जंगलामध्ये राहते एक कब्रिस्तान मित्रांनो. आणि कब्रिस्तानच्या बाजूला राहते एक मित्रांनो जुनाट हे राहते मित्रांनो, जुनाट पडकं घर राहते. त्या घरामध्ये हॉरर कहाणी काय तर असं मित्रांनो त्या जंगलामध्ये त्या प्रकारे. तर मित्रांनो तिथे एक म्हणजे त्या रोड नजदीक जात असताना तर एक माणसाला अचानकच मित्रांनो काय तर सावली दिसते मित्रांनो जाताना. तर त्यानं म्हणतो काय तरी साली यार म्हणते, तिथं चमकल्यासारखं वाटलं म्हणते मला काहीतरी. तर म्हणते कोण नाही यार म्हणते, तू भीती वाटते तुला, काहीतरी कल्पना असते तुझ्या मनामध्ये. नाही यार म्हणते काहीतरी मला वाटलं दिसासारखंच वाटलं म्हणते. तर मित्रांनो म्हणतंय तर जाऊन तर बघू म्हणते त्या काय म्हणते. तर मित्रांनो ती खूप जुनी पडकं घर असते मित्रांनो. त्या घरामध्ये जातात आणि पाहते त्या दरवाजामध्ये जसं जाते मित्रांनो तसं दरवाजा ऑटोमॅटिक दरवाजा उघडतो मित्रांनो. दरवाजा ऑटोमॅटिक उघडल्याच्यानंतर पुन्हा हा म्हणतो हे काय आश्चर्य म्हणते, दरवाजा ऑटोमॅटिक उघडला, अक्का मलाच वाटेल म्हणते जेवायला म्हणते. आणि तिथं जाऊन बघते तर मित्रांनो फार जुन्या फार खालची घरं असतात आणि त्या घरामध्ये जाळे वगैरे खूप दिवसातून कोण आले नाही कोण गेले नाही मित्रांनो. आणि त्या घरामध्ये राहते फोटो मित्रांनो. ते फोटो बघितले की असं वाटतं ते माणूस जिवंतच असं वाटतं मित्रांनो. तर म्हणते आणि ते काठी घेऊन असं थांबले फोटो असतो मित्रांनो, थांबले काठी घेतली हातात आणि फोटो घेतले. तर म्हणते मग ते जाळे असं असं करून बघते तर एक त्याचं खाली काठी घेऊन असले 12 त्याच्या खाली एक मुलगा असतो मित्रांनो, बारका त्या फोटो बरोबर एक. म्हणते काय तर खूप जुनं घर दिसतो आणि आपल्या घरामध्ये अजून फोटो व्हायचा आता अजून जातात मित्रांनो. तर जसं तुम्ही जातात मग म्हणते फारच वेगळं दिसतं म्हणते इथं. तर म्हणते मित्रांनो म्हणते तर काहीतरी खूप वर्षाखालचे फूट दिसत म्हणते मित्रांनो. फार अजीबच जागा वाटते मित्रांनो. दूर कित्येक वर्षापासून ह्या घरात कोण आलं नसतं म्हणतात त्यांना. आणि ह्या जागेची अवस्था पण वाटते की मित्रांनो एवढ्या जंगलामध्ये एवढं जुनं घर आणि तिथं अशा म्हणजे फोटो वगैरे खरंच काय तर चमत्कारिक आहे म्हणते वेगळंच. आणि घरामध्ये पाहून फोटोला बघून वाटतं की मित्रांनो काय तर काय काय अजीबच आहे म्हणते मित्रांनो. तर म्हणते बरोबर आहे म्हणते. तर मित्रांनो मग ह्यानं म्हणते तर चला जाऊ म्हणते आपण आता. जाते मित्रांनो दोघं मित्र वर जातो ऑफिसात दोघं मिळून. मग ह्यानं जाते परत. मग तिथून ते 30 किलोमीटर असते मित्रांनो तुमच्या घरासाठी. जातात घरी आणि ती खूप वर्षाखालची गोष्ट असते. मग तिथं त्यांचं म्हणजे नगरचं नाव असतं कोणतं मित्रांनो, खूप वर्षाखालचं नाव असतं ते. मग त्याने म्हणतात हा खूप वर्षाखालचं घर आहे, सायमन कमान म्हणतात मित्रांनो त्याचं नाव. मग ते ह्याचे वडिलाचे आहेत ना आजोबा, त्याने चौकशी करत मग असं ह्या 30 किलोमीटर अंतरावर सायमन कमान नावाचं काय आहे का. तर म्हणतोय हा आहे ना मग. तर म्हणतोय तुला कसं काय माहिती आहे खूप वर्षाखालचं, तू कसं काय एवढी चौकशी करत त्याची. तर त्यानं म्हणतोय पप्पा तिथं मी गेलतो आणि तिथं असं एका म्हाताऱ्याचे फोटो आणि लेकराचे फोटो पडतो म्हणून. कशाला गेलो तिथे तुम्ही, तुम्हाला कोण सांगितलं आगाऊपणा करा त्याचं, कशाला गेलो तुम्ही म्हणून त्या सांगतो मित्रांनो त्याला. तर म्हणते तुम्हाला कोण जायला सांगितलं नाही आता जात नाही पुढे म्हणते. तिथं जाऊ नका, ती जागा खतरनाक आहे, तिथं काय तर हात झालेला आहे आणि धोका आहे, तिथं जाऊ नका त्या जागी म्हणते. तर म्हणते बरं पप्पा डॅडी म्हणते. मग तरी पण म्हणते कावर जाऊ नका म्हणते. म्हणते का झालं म्हणते तिथं असं तुम्ही जाऊ नका म्हणते. तर ह्यानं म्हणते बेटा तिथं काहीतरी घडलेली घटना आहे आणि तसल्या जागी जाऊन जागा बरोबर नाही म्हणते. तिथं काही भरपूर हादसे झाले, तर तिथं काहीतरी माणसं किती गेले ते वापस आलं नाही, मारलं गेलं तिथे गेले एक बी जिवंत वापस आलं नाही. आणि संध्याकाळ टायमाला जायचं म्हणजे कसं तिथं गेलं ते अजून कोण बी वापस आलं नाही, तिथे गेलं तिथं काय तर घडलेलं असते म्हणलं तिथं. हां म्हणते बडेडे म्हणते. मग तर मित्रांनो मग असंच मग तिथंच हे दोघं जाऊन आलं. तर मग संध्याकाळच्या दुसऱ्या दिवशी तो कोणाला तिथं मारून टाकलेली खबर येते मित्रांनो तिथं अजून. तर मित्र आपण तिथे गेलो अजून काय झालं हे ते कसं मारलं कोणतं मारलं त्याला हे झालेलं आहे. मग बघतो मित्रांनो त्याला.
तर बघता हवं तर डोले हे करून मारला असतं, मग त्याची बॉडी असते नेऊन टाकते तर क्लोज होऊन जाते मित्रांनो. म्हणते तर म्हणजे ते दूर बॉडी जी आहे ते मित्रांनो फार जुळून राहते आणि ते एका ह्याच्यामध्ये ठेवले म्हणजे लय ताजं मारून टाकलं असतं मित्रांनो त्याला. मग ती बॉडी घेऊन जाऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर करतो मित्रांनो ते. मग ते झाल्याच्या नंतर मग ती बॉडी जाते जमा होते, डॉक्टरकडे देऊन पोस्टमॉर्टम करून देऊन टाकतो मित्रांनो. मग त्याचा निकाल नसते कोणतं मारलं आहे असं तसं कोणतं काही त्याचं काही सबूत सापडत नाही मित्रांनो. मग चौकशी करत म्हणजे तिचे डॅड तर म्हणते ह्यानं म्हणते दिवसा जाते तर काहीतरी चौकशी करत तिथं काय झाले काय घडले काय मित्रांनो. तर मित्रांनो मग ती जागा फार भूतावून असते मित्रांनो. मग त्याच्यामुळे ते लोक घाबरतात फार. घाबरल्यामुळे लोक तर मित्रांनो त्या खूप वर्ष असते तिथं मित्रांनो, खूप दिवसापासून तिथं आत्म्याचा वास असतो. मग त्या आत्म्यामुळं लोक घाबरून ते कुठे जात नाहीत मित्रांनो. ती आत्मा एवढी खतरनाक असते तर कोण फिरणं आणि कोण दिसणं देखील तर लोक फडकत देखील नाही, पाकू देखील फडकत नाही, एवढी खतरनाक जागा असते मित्रांनो. त्या जागेवर जाणारे लोक फार घाबरतात. तर मित्रांनो मग हे दोन भात धरून तर तिथून काय आहे ते राज माहीत करून घेऊ आणि भूताचा काय राज आहे पण त्याला माहीत करून घेऊ. तर मित्रांनो म्हणतात आता आपण ह्याच्यावर का तोडगा काढू म्हणतो. हो मित्रांनो, मग तिथं जे भूताचं जर राहतं खौफ राहते मित्रांनो त्याचं काय तर करून देतो आपण, त्याच्यातून काय तर मार्ग काढू. तर म्हणते ना जाऊच म्हणते पक्का काय येतं काय आहे कशा साय आहे काय नाही त्याच्यावर आपण तोडगा काढू म्हणते. मग तिथं काय झालं तर थोडं भीतीच वाटते म्हणजे तिथं काय झालं आपल्याला मग धोकाच आहे म्हणते त्यानं. म्हणते मी घाबरायचं नाही, आपल्याला आता फायनल करावं लागेल. तिथं काय तर आहे ह्याचा शोध घ्यायला लागला, चित्र आवाज येते तिथं शोध घ्यायचा म्हणते आपल्याला कशाच तर त्यानं. तर त्यानं म्हणतंय तिथं जे हाचे होत ह्याचा काय तर आपल्याला तोडगा लावावा लागला म्हणतंय, कशाबद्दल झाले काय नाही कारण काय आहे. तिथं चित्र आवाज येतो तिथं काय तर माणूस दिसतं असताना गायब होत आहे. मग हे काय आहे त्याचा बघायला लागलं म्हणते त्याला म्हणते. तर म्हणते बटा आपल्याला काय करायचं आहे, काय तर झाली घटना तिथं लिवाशाखाली आपण चौकशी करून आपलं काय आहे म्हणते त्याच्यात निस्वार्थ जे आहे तर मित्रांनो म्हणते ना तिथं जाण चुकीचं म्हणते त्याच्या जागी. तर मित्रांनो गावच्या गाव लोक फार म्हणजे तिथं लई लांब किस्से मारते मित्रांनो, जे की जाण्याबद्दल कोण बी लोक घाबरतात मित्रांनो. तर मित्रांनो तिथले मग लोक फारच म्हणतात बाबा हे एकदम खुफिया जागा आहे आणि अशा जागेत आपल्याला धोका शक्यता जास्त आहे म्हणतात. आणि असल्या खुफिया जागेवर मला जायची इच्छा नाही म्हणतात. तर यानं म्हणतं असं नाही, आपल्याला सगळ्या गावकऱ्यांना आणि इथल्या बांधवांना आपल्याला ह्याच्यातून मुक्त करायचं आहे आणि ह्याच्यातून एक विचार घ्यायचा म्हणते आणि ह्याच्यातून आपल्याला थंड मुक्ती द्यायची म्हणते.
तर मग ते बघा म्हणते करा ह्याचा काहीतरी निबंध करा आणि तोडगा काढा म्हणते. तर म्हणते तिथं म्हणजे लय बहुत बुरी आत्मा म्हणते तिथं, वहाँ जाने वाला कोई वापस नाही आता म्हणते. ले म्हणजे सांगते तिथे लोक अजून तिथे जाण्यामुळे अजून लय घाबरायचं बापरे म्हणते बुरी आत्मा आहे. आणि त्या ताबूतमध्ये आहे म्हणते, त्या ताबूत असल्यामध्ये तिथे गेल्या आवाज येतो. म्हणते बाबा आयला म्हणते म्हणते त्या ताबूतमध्येच आहे म्हणते काहीतरी. आणि ते मग त्याला म्हणते ताबूत काढू नका, त्या ताबूतमध्ये भूत आहे म्हणते, त्या ताबूतमध्येच काढले त्याने सगळ्याला मारता म्हणते. तर म्हणते क्या बात ऐसा इसमें क्या है, तुम इस ताबूत को खोलना नहीं चाहते. तर म्हणते इस ताबूत में बहुत बुरी आत्मा है जो सबको मार डाली म्हणते, इसको बाहर निकालना बोल तो मौत को बुलाने के बराबर है म्हणते. फिर ऐसे कितने दिन चलेगा म्हणते, कितने अनजान लोगों की जान लेगा ये म्हणते. म्हणते अभी म्हणते ह्याचं कारण बी खूप वेगळं आहे म्हणते, त्याने मारतं का काय नाही ह्याचं कारण आहे कोणाचं माहिती म्हणते. आणि हे ह्याचं कसं आहे म्हणते, हे राक्षस आहे म्हणते नाही मेन म्हटलं ह्याचं तर कसं आहे, ह्याला काय नाही म्हणते ह्याला, म्हणजे ह्याचं काही हे नाही म्हणते, ह्याचं काही घडलेलं बिडलं घटना काही नाही म्हणते. ह्यानं ह्याचं हे आलेलं ह्याचं हेच आहे म्हणते, आलेला माणसांना सतवायचं मारायचं करायचं ही बुरी आत्मा म्हणते. प्रत्येक ह्याच्यामध्ये ना प्रत्येक लोकाला असं करून मारलं आहे म्हणते. आणि असल्या आत्म्याला शांती बिंती काय भेटतं म्हणते, ही पापी आत्मा म्हणते. यांना पापी आत्म्याला दंड द्यायला लागत असतं म्हणते. सगळं काय बरोबर आहे म्हणते, पण तू आता ह्याच्यातून कसं मार काढायचा म्हणते. तर हे मार तर आता कसा आहेच म्हणा मार काढायचा, पण तू त्यानं म्हणतंय सगळं ह्याचं जे आहे म्हणते आता कोणत्या प्रकारे कोणत्या पद्धतीनं आपण ह्याला काढायचं हे आपण माहीत करून घ्यावं लागतं म्हणते. तर मित्रांनो मग ह्यानं म्हणते तर ही आत्मा जी आहे म्हणते ह्याची आहे म्हणते मित्रांनो, ते फार लय जुनी आत्मा म्हणते. आणि हे लय म्हणजे पहिल्या ह्याच्या जमान्यामध्ये खूप ह्यानं पाप केले म्हणते, गोरगरिबाला मारून हे करून असंच मारू म्हणजे गरिबाला अन्याय करून त्याचं म्हणजे किती जणाला मारून ह्यानं हे करतो पाप करतो म्हटलं. म्हणून ह्यानं ह्या असं करलं म्हणते सगळ्याला. अजून ह्याला अजून मेल्याच्या नंतर बी अजून वाटायला मी अजून तेच जिवंतच आहे, मी सगळा मारला अत्याचार करला असं वाटायला म्हणते ह्याला. मग आता ह्याला पापी आत्म्याला कसं करणार म्हणलं तर आता दिवस याचा पाप वाढत चालला म्हणते. आणि मेल्याच्या नंतर बी हा 6 महिन्या माणसाचा पिछा सोडून गेला म्हणते. तर म्हणते आता हा उपाय म्हणते एक म्हणते, तर म्हणतात आता ह्या भूताला इथून पळवायचा तर एक उपाय आहे म्हणते एक मोठा. तर ह्यासाठी एकच आहे म्हणते, ते ताबूत घेऊन या म्हणते कुठं मंदिरामध्ये सुद्धा. आणि ताबूत जसं तुम्ही घेऊन आलो तुम्ही, मग ते मी ज्या मित्रांनो ते ताबूतमध्ये जो पण ती त्याची बॉडी तुम्ही जर ताबूतमध्ये त्याची बॉडी ठेवली असते म्हटलं मित्रांनो, ती खास ताबूतमधली बॉडी आणून जो पण तुम्ही जाळला तो पण त्याची आत्मा असं पाप करणं सोडत नाही म्हणते. ह्यामध्ये आता फारच रिस्क दिसलेलं काम म्हणतात हे. आता असल्या आत्म्याला अशा आत्म्याला मारणं तर ह्याच्या पैसे जायचं म्हणतं नाही म्हणते, आपल्या टपून टाकी म्हणते त्यानं. आणि आत्मा लई खतरनाक आहे म्हणते. तिथं त्या घरामध्ये जे बी गेले आता पण ते मेले म्हणते, जे गेली खडखड आवाज येते म्हणते, चित्रबित्रचं तिथले हालचाल होत होते, तिथले भांडे ऑटोमॅटिक हालतात, भांडे इकडे तिकडे होतं, चिजा वस्तू तिकडे इकडे तिकडे हालचाल होत होता. मग हे म्हणते कोण आहे म्हणते, वस्तू घाबरते त्याने गेले भरपूर. आणि तिथं काय बी ऑटोमॅटिक हातावर येतं आणि मग मारा चालू करतं. म्हणून म्हणते हे वेगळंच असे म्हणते ह्याच्या. आणि ह्याची वस्तू जी असतात मित्रांनो पॅनो वगैरे काही तर राहिले असतात, पॅनो वगैरे असतात, याच्या पॅनाला हात लावला की ह्यांना येऊन मारा चालू करते भूताचं घेऊन मित्रांनो, जीव मारतात त्याला. म्हणजे ह्याचं जिवंत असताना ह्याचा त्या पॅनोला जीव राहतात मित्रांनो ह्या भूताचा. मग ह्याला मग कसं असतं मित्रांनो ह्यानं म्हणतं आता हे ह्याचा राज माहीत करून घ्यायचं म्हणते. ह्यानं कुठं वस्तू ह्याच्या कुठं हात लावला काय करायचं नाही काय नाही.
म्हणते एकच प्लॅननुसार राहायचं, कसं तिथं ताबूत तिथून घेऊन जायचं म्हणते आता तिथं, आणि तेवढं आणून इकडं मंदिरात आणून काढायचं म्हणते होतं. असं विचार करून प्लॅनिंग तयार होते मित्रांनो सगळ्याची. तर मग हे मित्रांनो हे काय करते मित्रांनो, जातात कुठं त्या दोन म्हणजे मोठे हवेली असते मित्रांनो त्या पडके ह्यांची, ती माणूस भूताची त्या हवेलीमध्ये जातात त्याने. त्या हवेलीमध्ये जसं एंट्री घेतात मित्रांनो, त्याला म्हणतात आता दरवाजे सगळे लावले असते मित्रांनो. जाते तर दरवाजा ऑटोमॅटिक टाकतो मित्रांनो सगळेच, जे गेले एक दरवाजा ऑटोमॅटिक दरवाजा टाकतो मित्रांनो. सगळे दरवाजा जिकडे तिकडे लागतात मित्रांनो. मग ह्यानं म्हणते आता जायला आपल्याला खिडकीच आहे आमच्या, खिडकीवरूनच आपण जाऊ शकतो म्हणते मित्रांनो. त्या खिडकीमधून दुसऱ्याने काय करते, मग खिडकीमधून जावं म्हणते आपण. खिडकीमधून जातात दोघं मित्रांनो. मग खिडकीतून जातात तर फक्त मध्ये अरे सगळं चांगलं दिसायला म्हणते. तर सगळं पॉज दिसतात म्हणजे लाईटी चालू आहे, असं वाटत नाही तर कुठं काय झालं असं म्हणते. म्हणजे तर मध्ये गेले सगळं चेंज होते मित्रांनो. मग ह्यानं म्हणतं आता काय करावं म्हणतो आता. मग ह्यानं म्हणतं यार म्हणते आता मध्ये आलो आपण, मध्ये काही आहे का बघू म्हणते आता. ह्यानं म्हणतंय मध्ये म्हणते आता एकच करू म्हणते आता, मध्ये काय तर आहे का बघ यार, खायचा पण दोस्त आहे का म्हणते आपण तो मध्ये. तर येते मित्रांनो, जातो तिथं फ्रीजकडं जाते तर मध्ये काय खायला दिसते फ्रीजमध्ये मिळतात मित्राला त्याला. मग खायचं खात्यात करतं बघते तर अरे वा म्हणते खूप चांगलं आहे म्हणते मित्रांनो, व्यवस्था सगळी चांगली झाली म्हणते हवेलीमध्ये आपली. खौफनाक हवेली असते मित्रांनो फार तेली परंतु. मी एकटंच जाते मित्रांनो त्यांना, तिथं पडदा असते लावलेला, जिथं असते पियानो वगैरे बघते तिथं मित्रांनो. पियानो बघताय, पियानो बघून पुन्हा इकडे तिकडे जात आहे पियानो बघून. पण ते खूपच जुन्या जमान्याचं पियानो दिसतो म्हणतो हवी. आणि म्हणतोय मग ते बघते तर मित्रांनो तिथं ऑटोमॅटिक काय हलायला दिसते मित्रांनो त्याला. खडखड 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 आवाज येते मित्रांनो. खडखड 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 आवाज म्हणते. कोण आहे हा, कोण आहे हा म्हणते. सांगतो मित्रांनो अचानकच. मग आत्मा त्या रूमच्या बाहेर दिसत म्हणजे कुठं कोणतं दिसत खरबडून कोणतं आलेलं दिसतं मित्रांनो. मग ते आत्मा खूपच खतरनाक आहे मित्रांनो. आता ह्याच्यातून एकच उपाय म्हणतात आता जसं होईल त्या हालतीमध्ये एक ताबूत आपण तो हलवा म्हणते आता. मग ह्यानं म्हणतोय आता तुझं म्हणतं तर खरं आहे म्हणते इथून आता ही आत्मा असं दिन बदिन आता ही अशीच करणार म्हणते सगळ्यात. तर मित्रांनो मग आता हे जे राहते ताबूत तिथे ठेवलं पारमध्ये. मग हे कसं आलं त्या प्रत्येक माणसाला हवेलीमध्ये मारलं असतं मित्रांनो. आणि त्या हवेलीच्या बाहेर निघणं म्हणजे शक्यच नसतं. जसं बाहेर तुम्ही पळालो, जसं हवेलीमध्ये येता तुम्ही मित्रांनो, गेटमध्ये लागले की बाहेर जायला एंट्री नसते. आणि जशी गाडी येताना उघडते गेट बीट उघडते, जसं कार घेऊन आलं का मित्रांनो मध्ये एंट्री घेताना हवेलीमध्ये, ते हवेलीमध्ये कार घेऊन आलं का सगळं ऑटोमॅटिक दरवाजा उघडते. आणि येताना म्हणजे उघडत नाही मित्रांनो,
मग हे घाबरतं, मुझे बचाव ह्या असं जे निकल रस्ताच नाही म्हणते आम्हाला कधी ह्याने. मग ह्याने खरंच बाबा बरोबर आहे म्हणतात व्हायला अटकून बसलं म्हणते आता तुम्ही झाला मार्गच नाही म्हणतात. कसं म्हणतात तिथं त्यांना म्हणते कसं आहे म्हणतात. आता इथं खिडकीमधून आपण खिडकीमधून जाऊ का म्हणतं नाही म्हणते. आता इथं कुठं तर खुफिया रस्ता आहे कुठं बघायला लागलं म्हणते आपल्याला. तर म्हणतंय एकच तिकडे बसत मित्रांनो. मग हवेलीच्या मागून एक रोड हे असतं मित्रांनो. मग त्यातून बाहेर निघायचं ताबूत असतं ना ते ताबूताला घेऊन यायला कोणती हालत बाहेर निघावून विचार हवा आहे ते भरपूर निघतात मित्रांनो. मग ह्यांचं तिथून निघणं एक प्रमाण म्हणजे ह्यांना म्हणजे खूपच कठीण असतं मित्रांनो ह्यांचं. तरी पण मित्र हे काय करते मित्रांनो दोघातून जसं जात होतं मित्रांनो त्यातून अजून एक मित्र राहतो ना एक मित्रांनो. त्यानं म्हणतं मित्र हे ताबूत काही करून आपल्या तिथं पोहोचायचं म्हणते मित्रांनो. मग ह्यानं काय करते मित्रांनो थोडं कसं बसतं त्या हवेलीच्या बाहेर ताबूत काढते मित्रांनो दोघं मिळून. ताबूत काढते तर हळूहळू त्या ह्याच्या बाहेर निघतो मित्रांनो. कुठं त्या ताबूत घेऊन बाहेर निघतो मित्रांनो. त्या हवेलीचं थोडं बाहेर निघतं. बाहेर निघाले की नाही की एका मित्राच्या पायाला भूत पकडते कपशास खाली असं पकडलं की लगेच चालू होते गाणं. फिनिश मित्रांनो. मग एक मित्र मारा जातो तर पण ताबूत त्यानं कसं ओढून जातो मित्रांनो ताबूत ते कुठं त्या मंदिरापेक्षा जातो उघडतो मित्रांनो. मग ते शेतांचा भाग नाही त्याची रोज आहे ना मागे मित्रांनो. तसे मजा लाव मग रोज जाऊन मित्रांनो जाऊन त्या मंदिरात घेऊन जातो मित्रांनो. ताबूत उघडलं का मित्रांनो मग तिच्या आत्मा तिकडं जाऊन जाते मित्रांनो. ह्या बुरी आत्मा मित्रांनो. असली बुरी आत्मा जी असते मित्रांनो परिसून छळ केली असते मित्रांनो असं. आणि ते छळीचा एक ना दिवशी काही ना काही एक अंजाम राहतेच मित्रांनो त्यातल्या पापी आत्म्याचा. दुष्ट आत्मा होती मित्रांनो त्याच्यामुळं मेली. हे असं असतं मित्रांनो. कर्म चांगले केले तर चांगलंच होत असतं मित्रांनो. आपल्या कर्मावर निर्भर असते मित्रांनो. म्हणून त्यानं मरून बी आत्मा म्हणतो राहिला मित्रांनो. त्याच्या आत्म्याला शांती भेटली आहे. ती खराब आत्मा होती फार भरपूर जणांना गरिबांना ह्यांना त्यांना फार त्रास देते मित्रांनो. म्हणून आपल्या आत्म्याला मरणाचं खूप हे असतं मित्रांनो. म्हणजे मरून बी त्यांना स्वर्ग प्राप्त होत नसतं बुऱ्याच मित्राला. म्हणून त्यांना भूताच्या रूपात तिथं जगत असतं मित्रांनो कैद्यामध्ये आत्म्याला शांती भेटत त्याच्या. मग असेच काही असतात मित्रांनो की जे आत्मा राहतात आत्मा म्हणजे कसं त्यांचं काळोकाळ त्यांचं पाप त्यांना ते त्याच आडव्यामध्ये घालतात आणि ते माणूस तिथंच सतत एका जागीच फेटाळत राहतात मास मित्रांनो. मग त्याला मग ते असं मारून घालते मित्रांनो त्यांना. म्हणजे त्याच्या आत्म्याला ह्याच्यातून कैद करून टाकतं आणि जाळून टाकलं जसं बॉडी मंदिरासमोर आल्यावर निघते मित्रांनो जळून खाक सुद्धा पडते भूत मरून पडतो जळून जातो. हे असतं मित्रांनो कहाणी असं भूत स्टोरी आहे मित्रांनो अशी. अशाच माणसांचे विचारांचे मित्रांनो कल्पना असे दर्शक्ती धरलं तर मित्रांनो सगळं काय होतं. पण एक मित्र जातो मित्रांनो दोन्हीपैकी एक मित्र वाढतो एका कसं बसं पोहोचून देतो ओढून मंदिरासमोर जीवास येतो मित्रांनो. एक मरतो पण तो मित्रांनो त्याच्यामध्ये एकाचा बलिदान जातो आणि एक खातो तो मंदिरासमोर जाऊन दरवाजा काढताच तो भूत जळून खाक होतो मित्रांनो. तर मित्रांनो ही हॉरर स्टोरी कशी वाचली काय नाही मला सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा नक्की बरं मित्रांनो. आणि कमेंट करा लाईक करा. चॅनल हा कसा वाटतं तुम्हाला काय नाही आम्हाला जरूर कळवा. कमेंटमध्ये लाईकमध्ये सबस्क्राईब करू मित्रांनो बरं का. सर्व मित्रांना सांगा की हे चॅनल आहे. जे नवीन मित्र ज्याला माहिती नाही त्याला सांगा ह्या चॅनलबद्दल कसं आहे काय नाही मित्रांनो. तुमच्याकडून तुमचे हे कळवा मित्रांनो कमेंटद्वारे. तर मित्रांनो बाकीचं पूर्ण दुसरा एपिसोड अजून बनवणार होतो आपण. भेटू दुसऱ्या एपिसोडमध्ये मित्रांनो. तर ठेवतो. धन्यवाद मित्रांनो.